जरा कुठं झोप लागल्यावर लगेच सकाळ होतं भाई, कसं काय समज नाही मला. मग उठलो, आज तर काही पाणी प्यायचं नाही कारण का आपला गॅस गेलता ना. मग डायरेक्ट पोचलो योगा क्लासला, स्ट्रेचिंग केली ना, मग घरी आलो. येऊन मस्त फ्रेश झालो ना, येतानीच ढोकला आणला होता नाश्त्याला. मग घेतला खायला कारण का आपला गॅस गेलाय, अवसर याच खायला लागल ना. आला बाबा एकदाचा गॅस. आणि यो इथं पप्पा आल्यावर त्याला जेवायला वाढला आता ना. जेवण झाल्यावर याने चणे खत घेतलं ना. मग मी पण बोललो मला दे अवस. चणा खाल्लं ना, भात बनवीत घेतला कारण का मी लेट जेवतो नाही. यो जो भात ना मला रास पटत, पण आमच्या घरात कोणलाच पटत. 2 झाकणी ऑलिव्ह ऑइल घालून जिरा ना कापलेला कांदा परतवला. आता तेल कमी होतं, कांदा काही लवकर शिजायचा नाही म्हणून त्यान मीठ घातला ना, झाकण मारला म्हणजे कांदा लवकर शिजेल. मगशी कुटलेला अद्रक लसूण घालून परत परतून घेतला. नंतर ना तुम्हाला जे जे मसाला पटतात ते सर्व घालायचा. मी याच्या आगरी मसाला, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घातलाय. मगशी सर्व मसाला नीट घाटलून घ्यायचं. नंतर ना त्यान कापलेला टॅमॅटो घालायचा. आता टॅमॅटो लवकर शिजणार नाही म्हणून मी वरसून पाण्याचा शिताडा मारला ना, झाकून शिजवला. नंतर ना त्यान भिजवलेली मटकीनं तांदूळ घातलं ना, पाणी घालून परत एकदा घाटलून घेतलं. आता झाकण मारून भात थोडा शिजला व त्याच्यानंतर त्यान कोथिंबीर घालून परत एकदा घाटलं. मगशी झाकण मारून भात चांगला शिजू दिला नाही. हा भाताबरोबर मला कोशिंबीर रास पटत. मग वाढला ना, घेतला जेवीत ना. आजचा भात तर एक्सपेक्टेशन पेक्षा रासच काही भारी झालता. खाऊन घेतला ना, तासभर झोपलो. आजसाठी एवढाच, आता भेटू उद्या, बाय.